नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल। रोज त्याच भाज्या खाऊन खूप कंटाळा आला होता, म्हणून विचार केला आज काहीतरी टेस्टी आणि हेल्दी बनवूयात। हाच विचार करत फ्रीज ओपन केला तर मूग ओरडून ओरडून आवाज देत होते। मग काय, मी लगेच विचार केला आज बनवूयात मूग टिक्की। तो चलो देखते हैं इसको कैसे बनाते हैं। सगळ्यात आधी मूग, मिरची, लसूण, आलं, जिरे, मीठ हे सर्व नीट वाटून घेणे। माझ्या घरी माझी मम्मी आले वाटून ठेवत असते म्हणून मी तेच टाकले। यामध्ये तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता। हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणे आणि ह्यामध्ये बाइंडिंगसाठी आपण चण्याचे पीठ आणि रवा ॲड करणार आहोत। तर तुम्हीही अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपी शोधत असाल तर ही मूग टिक्की नक्की ट्राय करून बघा। यामध्ये मसाला ॲड करणार आहोत। मसाल्याचा डब्बा उघडताच विचार आला, जर आपल्याकडून एखादा मसाला टाकायचा राहून गेला आणि मसाला रुसला तर डिश खराब होणार। मग ही रिस्क कोण घेणार, म्हणून मी होते नव्हते ते सगळे मसाले ह्यामध्ये ॲड केले, जसे की हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धनिया पावडर, गरम मसाला हे सगळे मसाले टाकून नीट मिक्स करणे। माझे मिश्रण मला पातळ वाटत होते म्हणून मी ह्यामध्ये थोडे चण्याचे पीठ मिक्स केले। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिश्रण थोडे थिक असले पाहिजे। तव्यावर तेल गरम करत ठेवले आहे, तोपर्यंत आपण टिक्की बनवून घेऊयात। हाताला थोडेसे तेल लावून 1 चम्मच इतके मिश्रण घेणे, त्याला टिक्कीचा शेप देऊन यांना गरम गरम तेलात सोडणे। अशा प्रकारे टिक्की बनवून घेणे। बर्गरमध्ये टाकण्यासाठी हे एक खूप हेल्दी ऑप्शन आहे। लगेच टिक्की पलटण्याची रिस्क घेऊ नका, कारण ह्यामुळे टिक्की तुटण्याची शक्यता आहे। म्हणून आधी कॉर्नरने थोडे थोडे सेपरेट करून घ्या, मग पलटा। टिक्की दोन्ही साईडने खरपूस झाली की काढून घ्या। अशा प्रकारे रेडी आहे आपली हेल्दी बट टेस्टी मूग टिक्की। ही टिक्की तुम्ही दही, टोमॅटो सॉस आणि हिरवी चटणी सोबत खाऊ शकता। Enjoy, please like and do subscribe to our channel. Thanks for watching the video.